नमस्कार. चतुर्थम मंडलम भारतविद्या यामध्ये आपण भारतविद्या आणि त्याविषयीची माहिती पाहिली. यावर आधारित भाषाभ्यास पृष्ठ क्रमांक 64 वर आहे. उचितम विकल्पम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. यामध्ये योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहिणे अपेक्षित आहे आणि आपण जे उत्तर लिहिलेलं आहे ते अधोरेखित करणं अपेक्षित आहे. प्रथमं वाक्यम भारतविद्या नाम भारतदेशस्य प्राचीनेतिहास संस्कृती विषयिणी ज्ञानशाखा. भारतदेशस्य हे उत्तर आहे. नाणकशास्त्रम या विभागात ही माहिती आपल्याला सापडते. द्वितीयं वाक्यम ब्राह्मी लिपी जेम्स प्रिन्सेप अनेन विशदीकृता. जेम्स प्रिन्सेप ही माहिती सुद्धा नाणकशास्त्रात आपल्याला सापडते. तृतीयं वाक्यम 7381तमे वर्षे ब्राह्मी लिपी विशदीकृता. ब्राह्मी लिपी नाणकशास्त्रात आपल्याला हे सांगितलं आहे. चतुर्थं वाक्यम गुप्तकालः सुवर्णकालः इति उच्यते. गुप्तकालः हे उत्तर आहे. ही माहिती सुद्धा नाणकशास्त्रात सापडते. मालवादीनां गणराज्यानां परिचयः नाणकैः एव जातः. नाणकशास्त्रामध्ये आपल्याला हे सांगितलंय की मालव इत्यादी राज्यांचा परिचय नाण्यांवरील अक्षरांमुळे झाला. षष्ठं वाक्यम शक क्षत्रप कुशाणादयः राजवंशाः. ही माहिती सुद्धा नाणकशास्त्राच्या माहिती बरोबर आपल्याला दिली आहे. सप्तमं वाक्यम मूर्ति विज्ञानशास्त्रे पुराणानि मूर्ति प्रमाणं विशदीकुर्वन्ति. पुराणानि विष्णू धर्मोत्तर पुराण असेल किंवा अशी मार्कंडेय पुराण असेल किंवा अशी आणखी अनेक पुराणे आहेत ज्याच्यामध्ये हे सांगितलं असेल. अष्टमं वाक्यम अंकोर मंदिर समूहः कंबोडिया देशे वर्तते. कंबोडिया बृहत्तर भारतविद्या या परिच्छेदामध्ये आपल्याला ही माहिती दिली आहे. नवमं वाक्यम हस्तलिखित निर्माणे हरिद्रा कज्जलम इत्यादीनां नैसर्गिक द्रव्याणां उपयोगः क्रियते. मसी रूपेण हे उत्तर इथे अपेक्षित आहे. मसी रूपेण. यानंतर दशमं वाक्यम डॉक्टर वावी मिराशी महोदयेन पुराभिलेखविद्या साहाय्येन भवभूतेः कालनिर्णयः कृतः. भवभूतेः हे उत्तर अधोरेखित करायचं आहे. वाक्य पूर्ण लिहायचं आहे. एकादशम वाक्यम स्थापत्यशास्त्रम किंवा वास्तुविद्या यामधून हे घेतलंय. डॉक्टर वाकणकर महोदयस्य संशोधनेन भीमबेटका शैलभित्तिचित्राणि प्रकाशितानि. डॉक्टर वाकणकर महोदयस्य. संकलनम सूचीकरणम वाचनम मुद्रणम स्पष्टीकरणम तथैव संरक्षणम इत्येते विषयाः हस्तलिखित शास्त्रे अंतर्भूताः. उत्तर आहे हस्तलिखित शास्त्रे. त्रयोदशं वाक्यम प्राचीनकाले उत्कीर्णः अभिलेखः नाम पुराभिलेखः. पुराभिलेखः हे उत्तर अपेक्षित आहे.
14वे वाक्य पुराभिलेख या परिच्छेदातून घेतला आहे. प्राचीन काले ब्राह्मी खरोष्टी शारदा ग्रंथलिपिः इत्यादयः लिपिभेदाः प्रचलिताः. लिपिभेदाः प्रचलिताः. पंचदशतमं वाक्यं पुरातत्वशास्त्रे उत्खननम् इति एकः विभागः वर्तते. उत्खननम्. षोडशतमं वाक्यं डॉक्टर शोभना गोखले महोदयायाः योगदानं नाणकशास्त्रे महत्वपूर्णं. नाणकशास्त्रे. यानंतर 17वे वाक्य पुराभिलेखानां त्रयः प्रकाराः सन्ति. त्रयः प्रकाराः. यानंतर स्थापत्यशास्त्रम किंवा वास्तुविद्या यातील 18वे वाक्य आहे वेसर इति मंदिर निर्माणस्य पद्धतिः. मंदिर निर्माणस्य. 19वे वाक्य आहे पाठाची जी प्रस्तावना आहे त्या सुरुवातीचा जो परिच्छेद आहे तेथून घेतलंय. प्राचीन भारतवर्षस्य सर्वेषाम् अंगानां सम्यक् अध्ययनं भारतविद्यायां समाविष्टम्. यानंतर 20वे वाक्य साधनमाला रूपावतार प्रभृतयः ग्रंथविशेषाः मूर्तिनिर्माणं विशदीकुर्वन्ति. मूर्तिनिर्माणम्. 21वे वाक्य 21तमं वाक्यं दानपत्रं राजाज्ञा प्रशस्तिः इति पुराभिलेखानां प्रकाराः. पुराभिलेखानां. 22तमं वाक्यं हे पण पुराभिलेख या परिच्छेदातून आहे. लिपीनां वाचनार्थं लिपिशास्त्रस्य ज्ञानम् आवश्यकम्. लिपीनां. 23तमं वाक्यं समन्वेषणं कालमापनम् इत्यादयः विभागाः पुरातत्वशास्त्रे वर्तन्ते. पुरातत्वशास्त्रे. 24वे वाक्य प्रासादमण्डनम् इति स्थापत्यशास्त्रविषयकः ग्रन्थः. स्थापत्यशास्त्रविषयकः. 25तमं वाक्यं हा जो समारोपाचा परिच्छेद आहे भारतविद्येचा जो शेवटचा परिच्छेद आहे पाठाचा त्यामधून घेतला आहे. चित्रकला शिल्पकलादयः विषयाः अपि भारतविद्यायां समाविष्टाः. भारतविद्यायां समाविष्टाः. भारतविद्या या पाठावर ही 25 वाक्य आपल्याला योग्य पर्याय लिहून पूर्ण लिहायची आहे.